नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहा, काल आपण बातमी पाहिल्याप्रमाणे MST CET जी काही आपली एक्झाम आहे ती पुन्हाही पोस्टपोन झालेली आहे आणि तुमच्यासाठी तितकीच आनंदाची बाब आणि तितकीच दुःखाची बाब आहे. आता असं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, काहींची रिव्हिजन चालू आहे आणि काहींचा बिलकुल सुद्धा अभ्यास नाही. मग आनंदाची बाब यांच्यासाठी की ज्यांचा आतापर्यंत काहीही स्टडी झालेला नाही आहे, आणि दुःखाची बाब यांच्यासाठी की त्यांना पटकन ही एक्झाम होऊन जावी, त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे यांच्यासाठी. पण असू द्या, जे काय आहे ते. ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांची रिव्हिजन मात्र निश्चित होईल आणि ज्यांचा अभ्यासच सुरू नाही आहे त्यांनी आजपासून अभ्यास सुरू केला तरी चालेल. तर पहा, लक्ष द्या, आज आपण MST CETच्या 2020च्या बॅच जी काय आपली चालू आहे त्याच्यामध्ये आपण आज फिजिक्सचा ऑसोलेशन हा चॅप्टर आपण घेणार आहोत. फिजिक्स ऑसोलेशनचा चॅप्टर आपण घेणार आहोत आणि ऑसोलेशनच्या चॅप्टरचं जे काय वेटेज आहे जवळपास 8% मार्क्स याच्यावरती क्वेश्चन याच्यावरती विचारलेले असतात. म्हणजे जवळपास 4 मार्काचे क्वेश्चन. 50 क्वेश्चनचा जर विचार केला तर 4 मार्काचे म्हणजे 4 ते 3 क्वेश्चन, म्हणजे याचं वेटेज जे आहे ते कधी कधी 3 येऊ शकतात, कधी कधी एक्झॅक्टली 4 क्वेश्चन. म्हणजे 4 क्वेश्चन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ऑसोलेशन चॅप्टर आपल्याला बारकाईने स्टडी करायचं. अर्थातच आपल्याला ऑसोलेशन म्हणजे काय इथूनच सुरुवात करावी लागेल. ऑसोलेशन काय आहे, एक मोशन आहे किंवा ऑसोलेशन कशा प्रकारे आपल्याला मिळतं, ही सेट ऑफ मोशन किंवा सेट ऑफ पार्टिकल्स मोमेंट अगेन अँड अगेन अलॉंग द सेम पाथ इज नोन ॲज अ ऑसोलेशन, हे सगळ्यांना माहिती आहे. मग ऑसोलेशन काय आहे, पिरियडिक टाईम काय आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, हे सगळ्या ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय किंवा पिरियडिक फेनॉमेनॉन म्हणजे काय किंवा डब्ल्यू पिरियडिक फेनॉमेनॉन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आता दुसरी बाब, आपल्याला मेन टार्गेट काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये. आपल्याला ऑसोलेशनचे छोटे मोठे कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहेत आणि ते कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून आपल्याला आज जो काही पॉईंट आहे तो म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन नेमकं काय असतं. बरोबर आहे, आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशनचा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तिथून पुढे बरेचसे कन्सेप्ट आपल्याला लर्न करायचे. SHM आपण त्याला म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. याच्यामध्ये बेसिकली 2 पार्ट आपण करतो. 2 पार्ट कसे, एक जो आहे तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि दुसरा जो आहे तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्ही म्हणता की लिनियर कसा आणि अँग्युलर कसा, लक्षात घ्या. अँग्युलर जो काय आहे, समजा की एखादा सर्क्युलर पाथ जर तयार करत असेल, एखादा बॉब असेल, एखादा पेंडुलम असेल, जी काय समजा बॉडी आहे, अँग्युलर किंवा सर्क्युलर पाथ जर तयार करत असेल तर त्यावेळेस ती मोशन जी आहे तिला आपण काय म्हणू शकतो, अँग्युलर SHM. जसं की समजा फॉर एक्झाम्पल अँग्युलर SHMचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर द अर्थ रोटेट्स अराउंड द सन आणि अर्थची मोशन आपल्याला माहिती आहे, द मोशन ऑफ अर्थ इज अ पिरियडिक मोशन आणि सच अ सेम सिंपल हार्मोनिक मोशन इज ऑल्सो पिरियडिक मोशन. आणि तुम्ही म्हणता की लिनियर कसं, तर लिनियर समजा एखादा पेंडुलम आहे आणि तो पेंडुलम तोच त्याचा सेट ऑफ मोमेंट जो आहे पार्टिकलचा लिनियर पाथवरती अगेन अँड अगेन परफॉर्म करत असेल, किंवा फॉर एक्झाम्पल अजून एखादं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपल्याकडे जी काही सिलाई मशीन असते, स्विंग मशीन जी आहे, त्या स्विंग मशीनची जी निडल आहे तिचा जो पाथ आहे तो सुद्धा लिनियर असतो. म्हणजे स्विंग मशीनमध्ये अप डाऊन त्याप्रमाणे सेम पाथवरती लिनियर मोशनमध्ये, बरोबर आहे, सेम सेट ऑफ मोमेंट अगेन अँड अगेन परफॉर्म होतो. म्हणजे याचा अर्थ ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. आता सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, कशी असते, तर पहिला पॉईंट म्हणजे इज अ पिरियडिक मोशन. कशी आहे, ही एक पिरियडिक मोशन आहे, बरोबर आहे. इवन दो विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डब्ल्यू पिरियडिक मोशन. डब्ल्यू पिरियडिक मी म्हणू शकतो. डब्ल्यू पिरियडिकचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डब्ल्यू पिरियडिक म्हणजे सच अ मोशन ऑफ द पार्टिकल. दिस इज अ टाइम आणि स्पेस जो काय आहे त्या टाइम आणि स्पेसच्या बाबतीमध्ये कशी असते, पुन्हा पुन्हा रिपीट होत असते. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम
कव्हर्स इक्वल स्पेस असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणून त्याला डब्ल्यू पिरियडिक आपल्याला बोलता येईल. आता दुसरी महत्त्वाची बाब, जर अशा प्रकारची मोशन किंवा जो पार्टिकल जो आहे त्या एसएचएम मध्ये असलेला ऑसिलेट होत असतो. काय होत असतो? ऑसिलेट होत असतो. आणि असा ऑसिलेट होत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब काय करतो, तो मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जातो, एक्स्ट्रीम पासून मीनला जातो. समजा मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो. समजा हे ऑसिलेशन, याप्रमाणे ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही मीन पोझिशन आहे. द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन अँड गोज टू एक्स्ट्रीम, देन अगेन comes on the mean, then again other side of the extreme and completes an oscillation. एक ऑसिलेशन कंप्लीट करतो. त्याचा रिक्वायर्ड टाइम पिरियड हा कॅपिटल टी आहे. त्याचा ॲम्प्लिट्यूड जे आहे ते कॅपिटल ए आहे. त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती स्मॉल एन आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला वेव्हच्या माहितीच आहेत, मोशनच्या आपल्याला माहितीच आहेत. आणि दुसरी बाब आपल्याला जी काही शिकायची किंवा महत्त्वाची लक्षात घ्यायची ती म्हणजे पहा, तर आपल्याला एसएचएम म्हणजे काय. आता मला सांगा, समजा या पॉईंटला असलेला पार्टिकल आपल्याला इथं घेऊन जायचं आहे, म्हणजे काय करावं लागेल? इनिशियली वी वॉन्ट टू अप्लाय सम फोर्स. आपल्याला काय करावं लागेल, तर काहीतरी फोर्स इथे अप्लाय करावा लागेल. आणि हा फोर्स अप्लाय केल्यावरती तो पार्टिकल काय होईल? इकडे जाईल. म्हणजे काय करेल? द पार्टिकल कव्हर्स सम डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहितीच आहे, वेन एव्हर द फोर्स इज अप्लाय ऑन द बॉडी ऑफ द पार्टिकल गेट डिस्प्लेस. पार्टिकल काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. आणि कसा होतोय तो पार्टिकल डिस्प्लेस? फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम. आणि सगळ्यात एक्स्ट्रीम पोझिशनला आला, त्याचा अर्थ काय असतो? सगळ्यात जास्त त्याचं व्हायब्रेशन झालंय, म्हणजे याचा अर्थ ते काय असतं? ॲम्प्लिट्यूड असतं. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इट इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. मग आता हा फोर्स आहे. मग समजा इथे आल्यानंतर काय होईल? इथे आला समजा पार्टिकल, तो काय होईल? पुन्हा इतका फोर्स अप्लाय केला होता तितकाच फोर्स रिव्हर्स डायरेक्शननी अप्लाय होईल आणि काय होईल? पुन्हा पार्टिकल कम्स टू द मेन पोझिशन. म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स आपण याला काय म्हणूया? अप्लाइड फोर्स आहे. काय आहे हा? अप्लाइड. आणि हा कोणता फोर्स आहे? रिस्टोरिंग फोर्स आहे. कोणता आहे? रिस्टोरिंग फोर्स. अशा प्रकारचं नेचर या ठिकाणी दाखवते आपल्याला. मग रिस्टोरिंग फोर्स काय होतोय? या प्रकारे महत्त्वाचं काम करतोय. जर रिस्टोरिंग फोर्स जर डेव्हलप नाही झाला तर ऑसिलेशन तयार होणार नाही. जरी तुम्ही अप्लाइड फोर्स अप्लाय करत राहिलात, बरंच काही तुम्ही मॅन्युअली करता सगळं काही, पण रिस्टोरिंग फोर्स जो काय आहे तो जर त्याच्या ठिकाणी जर एक्झिस्टन्स नसेल त्याचं, तर तुमचं ऑसिलेशन किंवा एसएचएम कुठल्याच प्रकारे परफॉर्म होणार नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्व द्यायचं आहे रिस्टोरिंग फोर्सला. लक्षात घ्या. मग तुम्हाला हे डायग्रामॅटिकली अंडरस्टँड झालं. मग नेमकं एसएचएम मध्ये अजून काय? तर पिरियडिक मोशन आहेच. दुसऱ्या बाजूला इकडे लिहितो मी की याच्या ठिकाणी असलेला जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे, काय आहे? रिस्टोरिंग फोर्स. किंवा इवन दो रिस्टोरिंग फोर्स त्या ठिकाणी जर अप्लाय होत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी काय असणार आहे? याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचं रिस्पेक्टिव्ह ॲक्सेलरेशन सुद्धा असणार आहे. काय असणार आहे? रिस्पेक्टिव्ह ॲक्सेलरेशन सुद्धा असणार आहे. का तर फोर्स असेल तर ॲक्सेलरेशन असतंच. फोर्स ॲक्सेलरेशन शिवाय असू शकत नाही. मग हे महत्त्वाचं आहे. देन आपण पुढे लक्षात घेऊया की समजा रिस्टोरिंग फोर्स आणि ॲक्सेलरेशन या बाबी आपल्याकडे आहेत, तर काय सांगता अजून? तर हाच रिस्टोरिंग फोर्स किंवा त्या ठिकाणी असलेले ॲक्सेलरेशन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल. कुठून पण? फ्रॉम मीन पोझिशन. कुठून असते ते? फ्रॉम मीन पोझिशन. लक्षात घ्या. मीन पोझिशन पासून असलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे लाईक दिस डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची, आणि द रिस्टोरिंग फोर्स लाईक दिस डायरेक्शन. मग ह्या कन्सेप्ट आहे लिनियर एसएचएम म्हणजे. मग काय मिळतं आपल्याला? मग आपण असं म्हणू शकतो रिस्टोरिंग फोर्स or acceleration which is proportional to x, but the force or acceleration and displacement are opposite direction. म्हणून आपण याला मायनस लिहूया. काय करू? याला मायनस लिहूया आपण. मग मायनस लिहिलं तर याचं मिनिंग काय होतं? लक्षात घ्या. द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. बघा, इकडं आहे फोर्सची डायरेक्शन, इकडं आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. तर या कन्सेप्टला आपण काय बोलतो? तर याला आपण बोलतो एसएचएम. आणि हा पाथ कसा आहे? लिनियर आहे, म्हणून आपण त्याला काय बोलू शकतो? लिनियर एसएचएम. कसं बोलू शकतो याला आपण? लिनियर एसएचएम. जर अँग्युलर असेल पाथ, सर्क्युलर असेल तर आपण त्याला सर्क्युलर किंवा अँग्युलर एसएचएम सुद्धा आपण म्हणतो. तर हा झाला आपला एक लिनियर एसएचएमचा पार्ट. आता दुसरा पॉईंट जो आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे या चॅप्टरचा, हा इनिशियल पॉईंट आहे आणि त्याच्यावरती पूर्ण चॅप्टर आपला डिपेंड आहे. काय
काय आहे तो पॉईंट ती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तो पॉईंट असा आहे पहा, तो आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर ते आपल्याला लक्षात घ्यायचे. आता डिफरन्शियल इक्वेशन जर असा विचार आला तर तुम्ही म्हणता काय मॅथ शिकवायला लागले का? नाही. तर पहा, हा चॅप्टरच मुळात मॅथमॅटिकल आहे. कसा आहे हा चॅप्टरच कसा आहे? मॅथमॅटिकल आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेचसे जे कन्सेप्ट आहेत म्हणजे सगळेच मॅथमॅटिकलचे कन्सेप्ट आहेत. सगळे तुम्हाला एक्सप्रेशन या ठिकाणी पाहायला मिळते, सगळे डेरिव्हेशन तुम्हाला इथं शिकायला मिळतील. तर काय शिकायचं आपल्याला? पुढचा पॉईंट नोट डाऊन करा. तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आपल्याला मिळवायचं. आता डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन तुम्हाला माहितीच आहे कशा स्वरूपात असतं. dy/dx असेल किंवा dy/dθ असेल किंवा जे काय असेल ते, किंवा त्याच्यामध्ये अजून जर हायर ऑर्डर असेल तर अजून त्याच्यामध्ये पॉवर वाढत जाते, ते बी आपल्याला माहितीच आहे. डिफरन्शियल इक्वेशन आपण 11th पाहिलेले, 12th तर चांगल्या प्रकारे आपण पाहिले. आता फक्त CETच्या बाबतीमध्ये एवढं काय सांगण्याची गरज नाही की डिफरन्शियल इक्वेशन कसं असतं, ते समोर तुम्हाला दिसेलच. असं कोणीच नाही की जे अननोन आहे की डिफरन्शियल इक्वेशन कसं असतं. तर पहा, डिफरन्शियल इक्वेशन कसं मिळतं आपल्याला. समजा आपण काय सांगितलं होतं, द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x बट निगेटिव्ह डायरेक्शन. ओके, आपण काय करूया, F इज इक्वल टू -kx लिहूया. काय लिहूया? -kx. व्हॉट इज k? k इज अ फोर्स कॉन्स्टंट. त्याला आपण एक काय म्हणलेलं आहे, फोर्स कॉन्स्टंट इज अ k असं आपण म्हणू. आणि k ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढू शकतो मॅग्निट्यूडमध्ये. तर ती येते F/x. मग त्या फोर्स कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण? फोर्स किंवा रिस्टोरिंग फोर्स. पहा, याची डेफिनेशन कशी होऊ शकते? रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. इट इज नथिंग बट फोर्स कॉन्स्टंट. बरोबर आहे? रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इट इज नथिंग बट द फोर्स कॉन्स्टंट. याला आपण दाखवू शकतो की या फोर्स कॉन्स्टंटचं युनिट जे आहे, युनिट ऑफ द फोर्स कॉन्स्टंट इज न्यूटन पर मीटर. लक्षात तुमच्या, न्यूटन म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर. न्यूटन पर मीटर आपण आला लिहू शकतो. पण आपला मेन मुद्दा इकडे आहे, आपल्याला याचा उपयोग करायचा आहे या फोर्स कॉन्स्टंटचा. मग अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग समजा तुम्हाला माहिती काय आहे की फोर्स इज इक्वल टू काय असते? व्हॉट इज अ फोर्स? फोर्स इज इक्वल टू बेसिकली मास इंटू ॲक्सलेरेशन, म्हणजेच m इंटू e. आता हा मुद्दा आपल्याला माहितीच आहे. समजा हे एक एक्सप्रेशन आपण गृहीत धरलं, दुसरं एक्सप्रेशन हे गृहीत धरलं. बघा, एवढं एक्सप्रेशन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. बाकीचे एक्सप्रेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली सहज अंडरस्टँड होतील असे आहेत, क्विकली मिळू शकतात. ते काय आपलं एक्सप्रेशन तिथं एक्झाममध्ये सॉल्व करत बसायचं नाही आहे, पण थोडंसं कन्सेप्च्युअली आपण गेलं तर बरं होईल. समजा मग मास इंटू ॲक्सेलरेशन. बट पहा, आता आपण थोडंसं मागे जाऊया. म्हणजे आपण बेसिक जे शिकलो होतो त्याच्याकडे जाऊया. आपण सर्क्युलर मोशनच्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो होतो की ॲक्सेलरेशन इट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. एकंदरीतच ॲक्सेलरेशन इज इक्वल टू d²x/dt². बघा, हे दोन्ही सोडवले आपण. वेलॉसिटी इथे टाकलं की लगेच काय होतं, हे d²x. म्हणजे आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन बिकम्स लाईक दिस. तेच ॲक्सेलरेशन वी हॅव टू पुट इन द सच अ इक्वेशन. पहा, इक्वेशन आपण वरच्या 2 मध्ये पुट करूया. मग फोर्स इज इक्वल टू m इंटू d²x/dt². मग समजा जो काय पार्टिकल आहे, जो पार्टिकल डिस्प्लेस होतोय फ्रॉम मीन पोझिशन आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह टाइम समजा t आहे. किती आहे? t आहे. तर समजा अशा प्रकारे जो काय पार्टिकल आहे इकडे जात असेल मीन पोझिशन पासून. समजा हे जे काय डिस्प्लेसमेंट त्याने x घेतलं, यासाठी लागणार टाइम t आहे. किती आहे? t टाइम आहे. मग याप्रमाणे तुम्ही जो काय फोर्स अप्लाय करता तो किती आहे? -kx इतका आहे. किंवा रिस्टोरिंग फोर्स आहे तो, त्याच्यावरती अप्लाय केलेला सेम फोर्स मास इंटू त्या पार्टिकलचं समजा मास स्मॉल m असेल. अशा प्रकारची कंडिशन इथं आपल्याला सांगायला जमेल. म्हणजे पहा, हे झालं त्याप्रमाणे. मग याला इक्वेशन 3 मानून ह्या दोन्ही इक्वेशन 1 आणि 3 कम्पेअर करू. कम्पेअरिंग तुम्ही नोट डाऊन करायचे. कम्पेअरिंग 1 and 3 यात 1 आणि 3चा विचार करा. दोन्ही फोर्सेस सारखेच आहेत. आपण ते सोडूया. मग काय मिळेल आपल्याला? तर पहा, लक्ष द्या, 1 आणि 3चा विचार करा. पहा, तर आपल्याला मिळेल m d²x/dt². तिकडून इकडे लिहा
इज इक्वल टू मायनस के एक्स. काय मिळेल? मायनस के एक्स. हा यम आपण डिवाइड करू पलीकडे नेऊ. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स. अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला मिळेल. आणि अर्थातच हे एका डिफरन्शियल इक्वेशनच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण आपण असं बी एक व्हॅल्यू आपल्याला मिळते. बट के अपॉन यम इट इज नथिंग बट ओमेगा स्क्वेअर. हिअर ओमेगा इज काय? अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं आपण त्याला बोलू शकतो. पण इथं ओमेगा इज इक्वल टू काय येतं? तर अंडर रूट के अपॉन यम अशी सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग आपण काय करू शकतो? के अपॉन यमच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर सुद्धा आपल्याला पुट करता येतो. आणि शेवटी आपल्याला काय इक्वेशन मिळतं ते आपल्या लक्षात येईल. बघा काय इक्वेशन मिळतं आपल्याला. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मग देअरफॉर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स is equal to 0 and this is our required differential equation of SHM. अशा प्रकारे मग डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर असं बी लिहू शकतो के अपॉन यम एक्स इज इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM हे आपण सांगू शकतो. लक्षात घ्या. तर हा पॉईंट झाला डिफरन्शियल इक्वेशनचा. आता पहा डिफरन्शियल इक्वेशन जो काय पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. डिफरन्शियल इक्वेशन जर आपल्याला लक्षात आलं किंवा समजलं तर आपल्याला बराचसा काही चॅप्टर समजल्यासारखं आहे. म्हणजे सगळा पार्ट इथून पुढे आता त्या डिफरन्शियल इक्वेशनवर डिपेंड आहे. मग डिफरन्शियल इक्वेशन महत्त्वाचं किंवा ते कसं मिळवलं, ओमेगाची व्हॅल्यू काय आहे किंवा किती मिळते, कशी मिळते, केची व्हॅल्यू काय आहे, यम काय आहे, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला बारकाईने माहिती असायला पाहिजेत. आणि त्याप्रमाणे आपण ती व्हॅल्यू आपण अंडरस्टँड करणार आहोत. आता पुढे पहा याचा उपयोग करून आपल्याला काय मिळवायचं आहे. तर पुढचा एक पॉईंट आपण घेणार आहोत. तर पुढचा पॉईंट असा आहे एक्सप्रेशन्स फॉर. एकदम सोपा असा पॉईंट आहे. expressions for number 1 acceleration, number 2 velocity and number 3 displacement of a particle performing SHM. एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करतोय, लिनियर SHM परफॉर्म करतोय. तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असायला पाहिजे, त्याची व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काय पाहिजे किंवा त्याचं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन काय पाहिजे हे आपल्याला मिळवायचं. लक्षात घ्या. मग आता आपण डिफरन्शियल इक्वेशनचा उपयोग इथं करणार आहोत. का तर डिफरन्शियल इक्वेशन शिवाय आपल्याला काहीही आपल्याकडं बेस नाही आहे. बेसिक काय आपल्याकडं? फक्त आपल्याकडं बेसिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. त्याचाच उपयोग आपण करायचा आहे. सगळ्यांनी खाली डिफरन्शियल इक्वेशन लिहून घ्यायचं. We know the differential equation of SHM असं लिहायचे खाली. नंबर 1 आपण सुरुवात करूया. ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपण मिळवूया. डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती आहे ते आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आता आपण काय करूया? हा पार्ट राईट साईडला शिफ्ट करूया. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आणि पहा याचाच मिनिंग काय आहे? ते ॲक्सेलरेशन आहे. आता आपल्याला माहिती आहे बट वी नो बट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. आता हा रेट आहे व्हेलॉसिटीचा आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत आपण असं लिहू शकतो. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल देअरफॉर किंवा आपण इकडे लिहूया देअरफॉर द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. अशी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. लक्षात घ्या. याप्रमाणे स्वरूप आपल्याला मिळतं. याप्रमाणे आपल्याला त्याची अंडरस्टँडिंग करावी लागेल. असं स्ट्रक्चर आपण मिळवू शकतो. मग हे झालं ॲक्सेलरेशनच्या बाबतीमध्ये. त्याला आपलं ॲक्सेलरेशन मिळालं. असं याच्यामध्ये आपण सांगू शकतो द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM विथ अ डिस्प्लेसमेंट एक्स हे आपल्याला सांगता येईल. नोट डाऊन करा. दुसरा पॉईंट टाका व्हेलॉसिटीचा. आता जे काय ॲक्सेलरेशन माहिती आहे त्या ॲक्सेलरेशनचा उपयोग करून आपल्याला एक व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळतं. ते कसं मिळतं काय मिळतं याची काही आपल्याला गरज नाही आहे. पहा
कोण सांगू शकेल मला व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन? द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज व्ही इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला मिळतं. लक्षात घ्या, एकदम सोपं असं एक्सप्रेशन आहे. हे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मी तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे. तिसरा पॉईंट आपण लक्षात घेऊया, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ते आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता काय आहे इथे, ओमेगा टी प्लस अल्फा हा टोटल फेस आहे, पण त्याच्यामध्ये ओमेगा टी जर आपण इनिशियल किंवा कॉन्स्टंट ठेवला तर त्याच्यामध्ये काय होतो, अल्फा चेंज होत जातो. लक्षात घ्या, आणि जसा अल्फा चेंज होत जातो तसं काय होतं, हे डिस्प्लेसमेंट व्हॅरी होतं. जसं अल्फा बदलतो तसं डिस्प्लेसमेंट व्हॅरी होतं. म्हणजे जसं समजा फेस काय होईल, 0 असेल, 90 असेल, 270 असेल, 360 असेल. मग त्याप्रमाणे जसं अल्फा चेंज होत जाईल तशा प्रकारे ती काय होईल, एक त्या एसएचएमची वेव आपल्याला मिळते. आणि ती वेव कशी मिळते आपल्याला, साईनच्या स्वरूपात मिळते. कशी मिळते आपल्याला, साईनच्या स्वरूपामध्ये ती वेव मिळते. तर अशा प्रकारे पहा डिफरन्शियल इक्वेशन, आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला काय करता येतात, वेगवेगळे जे काय आहेत ते एक्सप्रेशन आपल्याला मिळवता येतात. आणि मिळवता बघा कसे मिळवता आले. सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन जे काय ते आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण ॲक्सेलरेशन सुरुवातीला लक्षात घेतलं, उलटं सोडवायचं सगळं. त्यानंतर व्हेलॉसिटी आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट. पण हे एक्सप्रेशन कसे आहेत हे थोडक्यात लक्षात घ्यायचे. हे 3 एक्सप्रेशन तुम्हाला यायला पाहिजेत किंवा तुमच्या समोर पाहिजेत. एक्सप्रेशन कसे आहेत ते मी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ते आहेत पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, असं आपण लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन आहे. कसं आहे, मीन पोझिशन. मग काय होतं तर जनरली आपल्याला एसएचएमच सांगते की जो काही रेस्टोरिंग फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स आहे. पण एक्स कुठून स्टार्ट होत आहे, द डिस्प्लेसमेंट स्टार्ट फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. हे कोणावरती डिपेंड आहेत हे 3, तर या डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे. जसं डिस्प्लेसमेंट व्हॅरी होईल ना तशा प्रकारे तुमचं काय होईल, लक्षात घ्या, तुमचं ॲक्सेलरेशन चेंज होईल, तशाच प्रकारे तुमची व्हेलॉसिटी चेंज होईल, आणि तशाच प्रकारे तुमची जी काय डिस्प्लेसमेंट आहे ते सुद्धा चेंज होईल. आता एखादा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला जात असताना डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट राहतं, चेंज होतं किंवा कसं होतं, त्याच्यामध्ये काय बदल होतो ते मी तितकंच महत्त्वाचं आहे. नेमकं पहा, तर ते कॉन्स्टंट न राहता मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला जात असताना कोणाच्या व्हॅल्यू काय होतात, मॅक्झिमम होतात, कोणाच्या मिनिमम होतात. म्हणजे कोणाच्या मॅक्झिमम म्हणजे काय, एकदम आयडियल व्हॅल्यू मॅक्झिमम मिळते, कोणाची मिनिमम म्हणजे 0 मिळते. आणि ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे. मग आपल्याला काय करायचे, समजा पुढचा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा तो म्हणजे की एखादा पार्टिकल मीन पोझिशनपासून जर त्याची सुरुवात झाली, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन, तर त्यावेळेस नेमकं डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटीचं काय फॉर्म्युला आपल्याला किंवा काय एक्सप्रेशन मिळतं, किंवा एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर स्टार्ट झालं तर त्याचं एक्सप्रेशन काय मिळतं. म्हणून आपल्याला काय करायचं, या 3 केसेसच्या, या 3 जे काय फॉर्म्युले आहेत, 3 एक्सप्रेशन आहेत, याच्या आपल्याला 3 मीन पोझिशनच्या आणि 3 एक्स्ट्रीम पोझिशनच्या अशा डिफरंट 6 कंडिशन आपल्याला स्टडी करायच्यात. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.